पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. नमस्कार, सुस्वागतम. झी मराठीवरच्या गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, चव महाराष्ट्राची. कुठे आहात तुम्ही आत्ता? घरी आहात ना? हातात रिमोट आहे, घरात बसलेला आहात, स्वयंपाक चालू आहे, जेवायला वाढताय आणि झी मराठी पाहताय, बरोबर? पण आजपासून मी तुम्हाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात नेणार आहे. कधी नेणार आहे कोकणात, कधी नेणार आहे खानदेशात, कधी नेणार आहे मराठवाड्यात. खोटं बोलत नाही हो मी हे खरंच करणार आहे. काय होतं माहिती आहे का, तुम्ही रोजचा स्वयंपाक करता, आहोंचा टिफिन भरा, अगची बॅग भरा, हे करता करता ना महाराष्ट्राची चव आपली चाखायची राहून जाते हो. बरं, प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नसतं. आज मला जरा फिश खायची, मी कोकणात जाऊन येतो असं आपण म्हणत नाही ना. किंवा आज जरा मला दाण्याची पोळी खायची, मी सोलापूरला जाऊन येतो असं आपण म्हणू शकत नाही. मग अशा वेळेला आम्ही तुमची मदत करू शकतो. चव महाराष्ट्राची ही सिरीज आपण आजपासून सुरू करतोय आणि या सिरीजमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या रेसिपी, अगदी ऑथेंटिक रेसिपी दाखवणार आहे. काही एपिसोडमध्ये या रेसिपी स्वतः त्या प्रांतातली माणसं करणार आहेत, काही एपिसोडमध्ये ह्या रेसिपी स्वतः मधुराजी करणार आहेत आणि मी त्यांच्या मदतीला असणार आहे. तेव्हा सुरू करूया आजपासून चव महाराष्ट्राची. कोकण किनारपट्टीतल्या एका छानशा नवरा बायकोला इथे आमंत्रित करूया आणि त्यांच्या हातनं कोकणाच्या पदार्थांपासून आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार. नागमोडी वळण घेत येत आहेत. नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? आम्ही मजेत. वा वा, हे हे खास तुमच्यासाठी कोकणचा मेवा. किती आनंद, क्या बात है. असं असतं बघा, चव महाराष्ट्राची चाखायचं आपण ठरवलं आणि महाराष्ट्राची चव आपल्या हातात आली. किती छान, धन्यवाद. पण तुमचं नाव सांगा. मी आरोही अमित कानडे. बरं, आणि आपण? अमित गोकुळ कानडे. बरं, आपण प्रॉपर कोकणातले आहात? हो हो. कोणतं गाव? राजापूर. आणि तुमचं? हो, माझं चिपळूण. चिपळूण. हो. लव्ह मॅरेज आहे की काय? हो. राजापूरच्या मर्दानं गाठली चिपळूणची मुलगी है ना? हो. कशी काय भेट झाली? भेट झाली 10वीत असताना, मी 10वीत असताना. अच्छा. हो. तेव्हा तुम्ही काय करत होतात? ह्यांचं वर्कशॉप होतं, आमच्या कॉलनीच्या बाहेरच होतं ह्यांचं वर्कशॉप. अच्छा. तिथे येता जाता ओळख झाली, नंबर एक्सचेंज झाले. प्रपोज कोणी कोणाला पहिल्यांदा केलं? प्रपोज असं प्रॉपर नाही झालं, पण बोलण्यामध्ये झालं. आणि आता किती वर्ष झाली लग्नाला? झाली 9 वर्ष झाली. 9 वर्ष. आज या कार्यक्रमात तुम्ही छान कोकणातून आमच्यासाठी इथे आलात आणि इथे पदार्थ करणार आहात. हो. तुम्ही घरी स्वयंपाक करता रोज? मी रोज करते. सर्व हीच करते. अच्छा. आणि तुम्ही? ते फक्त खातात. फक्त खाता. आम्ही असं ऐकलंय की तुमचा खवईगिरीशी निगडीत व्यवसाय आहे. हो, माझा बिझनेस आहे. मी पार्टी ऑर्डर्स वगैरे घेते. टिफिन सर्व्हिसपासून सुरू केलं होतं मी. बरं. ओके. त्याच्या अगोदर मी HR म्हणून डिपार्टमेंटमध्ये काम करत होते, ॲडमिन. बरं. आणि त्याच्या लॉकडाऊनमध्ये सोडलं मी जॉब. त्यानंतर मग डोक्यात आलं की आपण असंच काहीतरी सुरू करूया. मला आवड आहे खायची सुद्धा आणि बनवायची सुद्धा. बरं. म्हणून म्हटलं ठीक आहे, चला करूया हे. तर सक्सेस मिळाला चांगला, म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्येच चांगला व्यवस्थित सक्सेस मिळाला. किती छान. मग आता साधारण कशा ऑर्डर्स असतात तुमच्या? मोस्टली पार्टी ऑर्डर्स खूप असतात, म्हणजे बड्डे पार्टी, हळद वगैरे अशा पूजा, ह्याच्या ऑर्डर्स बऱ्याच असतात. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने कोकणी पदार्थ? हो हो, त्याच मागण्या असतात जास्त करून. बघा, म्हणलं ना तुम्हाला, चव महाराष्ट्राची कोकणापासून सुरुवात. आणि अशा ताई इथे आलेल्या आहेत ज्यांच्या हाताला कोकणी स्वाद जरा जास्त आहे, हो की नाही? हो. आणि साहेब, तुम्ही यांच्या स्वयंपाकावरती खुश असाल ना? हो. पण आज पदार्थ काय करणार? आज आपण बनवणार काजूची भाजी आणि ह्याचे काप, सुरणाची काप. चला, पहिला पदार्थ बघूया. पहिला पदार्थ काजूची भाजी. काजूची भाजी. हे मी 200 ग्राम काजू घेतलेले आहेत. बरं. आता ह्या सीझनमध्ये सुके काजू घेतलेत, ओले काजू नाही अवेलेबल. हे मी भिजवून घेतलेले आहेत 2 तास पाण्यामध्ये. बटाटे, कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता, गरम मसाला, आलं लसूणची पेस्ट आहे. ही आहे आपला मालवणी मसाला. त्यानंतर हा आहे जिरा पावडर, धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी, हळद आणि मीठ. आणि हे आहे वाटण. कशाचं? कांदा खोबऱ्याचं वाटण. कांदा सुकं खोबरं आणि कांदा आपण भाजून घेतलेला व्यवस्थित आणि त्याचं वाटण करून घेतलं. आता आपण स्वयंपाकाकडे बोलूया. काजूची भाजी करायची. पहिले काय? मला पहिले कढई देणार. हे मदत करतात की नाही कधी स्वयंपाक करायला? करतात, पण पसारा होतो म्हणून नको ती मदत नसते. खूप पसारा? तरी पसारा म्हणजे काय? म्हणजे कांदे चिरून ठेवले की तो कचरा तिथेच, असं उचलणं वगैरे माहिती नाही. त्यापेक्षा मदत नको, ते बोस्ती करा बस, तेवढी मदत पुरेशी. आता काय तेल घालू ना? तेल, हो बस पुरेसं. तेल गरम होईपर्यंत सांगा. कोकणात तुमचे सगळे सणवार, खेळ सगळंच वेगळं ना? सगळं. म्हणजे यांचं अजूनही एकत्र कुटुंब आहे गावी, म्हणजे वेगळं काही नाही.
एकत्र अजूनही 13 ज्यांचे चुलते आहेत, सख्खे चुलत ते एकत्र आहे. म्हणजे गणपतीला वगैरे सर्व जमा झाले तर 50 लोक एकत्र येतात घरातलेच. बरं, छान. तेल गरम झालंय, काय घालायचं? आता आपण ह्याच्यात टाकणार कढीपत्ता. मोहरी जिऱ्याची काही भानगडच दिसत नाही नाही. त्यानंतर कांदा. हो ताई, मस्त करा हा काजूची भाजी. हो, मी लगेच गरम गरम खाणार आहे बघा. ही आता आपण सुक्या काजूची भाजी करतोय. म्हणजे ओले काजू दर सीझनला प्रत्येक सीझनला असतं. फेब्रुवारीमध्ये वगैरे असतात. तर कधी खायची इच्छा झाली आपल्याला ही ओले काजूची भाजी पाहिजे तर आपण ही करू शकतो. कांदा काजू भिजत घालून. चांगलं आहे. जेव्हा तुमचं प्रेम 2005 ते 2014 चालू होतं, हो. या काळात काही गिफ्टची देवाणघेवाण वगैरे भरपूर. कोण कोणास द्यायचे? मीच घ्यायची त्यांच्याकडनं. म्हणजे तुम्ही द्या असं. हो, काय ते द्यायचं? कमवत होते ना. काय घ्यायचं त्यांच्यासाठी गिफ्ट? हे पण मोबाईल म्हणा. बापो, थेट मोबाईल? हो, मोठे मोठे गिफ्ट, रिंग्स. हे सगळे मागायचं का तेच घ्यायचे? मागायचे मी, द्यायला असं. आता बघताच आहात ना तुम्ही कसं आहे सिच्युएशन. शांतता आहे थोडीशी. पण मग तुम्हाला असं वाटायचं नाही आलेले पैसे गेले बुवा? वाटतं तेव्हा बोलायचं नाही, पण आता बोलतात. म्हणतात का? हो. खूप खर्च करत त्यावेळी खर्च केला नसता तर आता बरेच काय काय करू शकलो असतो असं म्हणतात. काय हो गुरुजी? आता आपण टोमॅटो घालून घेऊया. बर. पण त्यावेळेला फोनवरही गप्पा असायचे? हो, नाही तेव्हा बोलायचे. असे बोलतात. आता थोडेसे शाय झालेत सगळ्यांसमोर. अच्छा. तुम्हाला कदाचित लाजत असते. मला बरं, आता कांदा टोमॅटो आपण घातले. या भाजीचं जरा मालवणी किंवा तुमच्या कोकणी भाषेत वर्णन करा ना. कारण कसं आहे, पहिला एपिसोड आहे, तुम्ही पाहताय चव महाराष्ट्राचीचा. त्यांना वाटलं पाहिजे ना आपण कोकणात गेलोय. मका येता बोलू, पण इतका जमत नाही. इतकं नाही. हां, बरं, ही भाजी तुम्हाला आवडते का? मालवणी भाषेत जरा सांगा. हो, मका आवडते रे माझी. त्यांची आवडती भाजी आहे. म्हणजे ते मोस्टली व्हेज खाणारेच आहेत, नॉनव्हेज खात नाही जास्त. तुम्ही? नॉनव्हेज. अच्छा. आता आपण यामध्ये टाकूया आलं लसूण पेस्ट. बरं. 1 ते 1.5 चमचा. पण मालवणी भाषा बोलायला एक मज्जा जास्त, म्हणजे मज्जा येते बोलायला. गोडवा येतो. हां, एक गोडवा आहे. छान वाटतं. म्हणजे आपोआप कधी कधी येतं ह्यांच्याशी पण बोलताना, तुमका काय करूचो हे ते, म्हणजे भांडताना पण येतं. मालवणी भाषेत भांडतानाचे तर विशेष शब्द आहेत, तेही येतात का? नाही तिथपर्यंत अजून नाही गेली. कारण मालवणी तर म्हणजे अगदी खमंग शब्द आहेत भांडतानाचे. हो. है ना? हो. चांगलं. लग्न करून आले तेव्हा कळतही नव्हतं मला मालवणी. अच्छा. हां, म्हणजे असं वाटायचं, म्हणजे बरंच असं बाउन्स जायचं सगळं. आता नाही बोलू शकत कोणी काही. अच्छा. तेव्हा तुम्हाला कळू नये असं मालवणी बोलायचं का? हां, बोलायचं ना. माझी काकी बोलायची. काय बोलायचं म्हणजे असं काही माझ्याविषयी बोलत असतील तर मला कळायचं नाही, पण आता मला कळतं. मग आता बोलत नाहीत. आता काय घालायचंय? आता आपण घालणार आहे काश्मीरी लाल मिरची. बरं. सगळे मसाले घालून घेऊया. सांगत ना. हो, काय हो साहेब, कोणाचं जास्त ऐकावं लागतं घरामध्ये? हा, हे मालवणी मसाला 1 चमचा. वा. आधी काय काश्मीरी लाल मिरची पावडर लाल घातली? मिरची. हो. त्यानंतर हा गरम मसाला. वा. थोडंसं जिरा पावडर. जिरे पावडर? हो, जिरं हे भाजून पावडर केलेलं आहे. अच्छा. थोडं धणा पावडर. हळद. हळद. मस्त. आता काय घालायचंय? आता आपण याच्यात घालणार आहोत बटाटे. बरं. काजूच्या भाजीत बटाटा हा आपण? हो, म्हणजे तिकडे हवाच असतो. आमच्या साईडला म्हणजे बटाटे हवेच असतात बऱ्यापैकी भाजीत काजूच्या. अच्छा. हां, त्याला पण एक वेगळा टेस्ट येते बटाट्यांमुळे. बरं. मगाशी तुम्ही म्हणालात की ह्यांनी काही तसं प्रपोज वगैरे केलं नाही. माझं तुझ्यावरती प्रेमेला मालवणी किंवा कोकणी भाषेत कसं म्हणतात? मला शिकायचंय. माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझं प्रेम आहे तुझ्यावर. की तुम्ही म्हणा ना, मग आज त्यांना प्रपोज केलं नाही एवढी वर्षात यार. हां. आता काय घालायचंय? आता आपण हे वाटण घालून घेऊया. हे वाटणामध्ये काय काय आहे? ह्यामध्ये फक्त कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. घाला. मस्त.
कोकण म्हणलं की खोबऱ्याचं वाटण आलंच पाहिजे. पाण्याची गरज आहे? हो हा आहे, पण पहिले आपण काजू घालूया मग पाणी घालूया. हो ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. काजू हे भिजत घातले होते त्याच्यामुळे ते थोडेसे नरम आहे. हो, म्हणजे आता बटाटा शिजला की काजूही आपले शिजतील. खूपच छान. आता पाणी घालूया थोडं. लागणार आहे ना का हो गरज हो नाही? हो लागणार. बटाटा शिजायला बघा बरं. थोडंसं ह्याच्यावर झाकण लागेल आपल्याला. झाकण देतो ना. आता मीठ घालायचं राहिले मला वाटतं. हो मीठ मीठ राहिलं. जरा मी घालू का माझ्या हो. अंदाजाने? बघूया मला जमतंय का. जमत तुमका पण जमत. तुमका पण? जमत जसं माका जमता बोलू आता तसं तुमका पण जमत या. आता काय राहिलं? आता फक्त बटाटा शिजलाय का बघायचं. आता भाजी वरून काय घालायचं राहिलं? कोथिंबीर. घाला मग तुम्ही. बटाट्याला मी सांगतो तू शिज म्हणून, तो काही माझ्या सांगण्याच्या बाहेरचा नाहीये. अप्रतिम. हे बघा, आम्ही ठरवलंय आजपासून तुम्हाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात न्यायचं पदार्थांच्या स्वरूपात. थोडं थोडं तिकडचं बोलत बोलत तिथले पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. सुरुवात केली आहे कोकणापासून, आणि कोकणात गेल्या गेल्या पहिला पदार्थ काजूची भाजी. तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर काय झालं, काजूची भाजी करा. तुम्ही राहत कोकणात नसाल तर काय झालं, काजूची भाजी करा आणि जा कोकणात. हो की नाही? तुमका सांगते, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण काजूची भाजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा नीट परतून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. तोही नीट परतून घ्यावा आणि नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. आता त्यात काश्मीरी लाल तिखट, मालवणी मसाला, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड आणि हळद घालून नीट मिक्स करून घ्यावं. त्यानंतर त्यात चिरलेला बटाटा घालावा आणि तोही परतून घेतल्यानंतर त्यात कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालावं. आता त्यात भिजवलेले काजू घालावे आणि थोडंसं पाणी घालून त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून भाजी गार्निश करावी. चमचमीत ओल्या काजूची भाजी तयार आहे. चव महाराष्ट्राची या सेगमेंटमध्ये आज आपण आहोत कोकणामध्ये, आणि कोकण स्पेशल भागामध्ये पहिलाच सिक्सर तुम्ही मारलेला आहे, काजूची भाजी. आता दुसरा पदार्थ. दुसरा पदार्थही आपला तसाच आहे, नॉनव्हेजसाठी ऑप्शनल. तुमका जर नॉनव्हेजमध्ये काही आवडत नसत तर तुम्ही ही करू शकता, फिश फ्राय म्हणून. अच्छा. सुरणाची कापं. ज्यांना फिश आवडत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. व्हेज साहित्य. फिश फ्राय. साहित्य आहे, सुरण घेतलं पहिले 250 ग्राम, 1 वाटी आहे तांदळाचं पीठ, रवा, हे आहे मालवणी मसाला. हे तर प्रत्येक डिशमध्ये आमच्या असलंच पाहिजे, मालवणी मसाला. हे आलं लसूण पेस्ट, हे सुद्धा एक असा आहे पदार्थ, हा आमका लागताच. कोकम म्हणजे आमका हवाच. ओके. हां, हे आहे कोकमाचं आगळ आहे, मीठ, हे आहे थोडंसं तिखट, हे धना पावडर आणि हळद. हे कधी तुमका मदत नसतं करत? नाही, माका मदत त्यांची नकोच असता. नकोच असता. पसारा करता? पसारा लय पसारा करतात घरात. पसारा करता. आवरूक मदत करत नाही मग. आवरूक मदत करत. हां, सुरणाचे काप घेतले. सुरणाचे काप, त्यानंतर थोडासा हा मसाला, मालवणी मसाला ना? हा काश्मीर आणि मालवणी. अच्छा, तोय मालवणी. एक रंग येण्यासाठी थोडासा. ठीक आहे. हा मालवणी मसाला. यात मालवणी मसाल्यात बरेचसे गरम मसाले असतात मिक्स. प्रत्येकाची करूची पद्धत वेगळी असता. हो. ही काय आलं लसूण आलं पेस्ट? लसूण पेस्ट. आता हे कोकम आगळ अच्छा 2-3 चमचे, कारण 2-3 चमचे घालायलाच लागतं. थोडं आंबट हवं, कारण सुरणाला खाज येते थोडी. अच्छा. हे धना पावडर थोडंसं. अच्छा. बरं, कोकमाचं आगळ म्हणजे काय, त्याचा रस का? हो, कोकमाचा रस. जेव्हा कोकम मला वाटतं कच्चं असतं, रताळी का रातांबे म्हणतात ना त्याला, रातांबे, हां. तेव्हा ते त्याचा रस काढलेला असतो. अच्छा. त्याला हां, कोकमाचं आगळ म्हणतात. आगळ. हो. हळद घातली आणि आता मीठ. आता हे आपण हातानेच मिक्स करून घ्या घ्या घ्या. व्यवस्थित. जसं आपण माशांना मसाले लावतो तसं ह्या का पण लावचा. हे नुसतंच धुवून घेतलं होतं ना? हो हो, नुसतं धुवून घेतलं होतं. म्हणजे हे जसं फिश फ्रायला आपण मॅरिनेशन करतो तसं आहे. पण मग ह्याच्यामध्ये लिंबाचा रस नाही? आपण कोकम आगळ घेतलं त्याच्यामुळे आंबूसपणा आंबट मिळालं. हो, आमच्याकडे लिंबू नाही वापरत, कोकमच. प्रत्येक पदार्थात कोकमच. किती भारी.
छान मालवणी पद्धतीने हा जो मसाला आपण कालवला होता तो सुरणाला सगळीकडे लावून घेतलेलं आहे. है ना. आता काय आता आपल्याला फ्राय करायचं आहे ते काप. बर, पण मला एक सांगा, तुम्ही ऑर्डर घेता खाण्याच्या, हो. हे डिलिव्हरी करता, हो. कधी चिडचिड नाही करत? मी आताच ऑफिसमधून आलो ना, मला कुठे पाठवते? होते खूपदा मग होते. मग आता पर्याय नाही आहे. मग मी चिडचिड केली की मग ते शांत होतात. थोडक्यात ह्या त्यांना म्हणतात "श्श, माझा ऐक." गप रवा. है ना? अरे, गप राहावा म्हणजे असं असं आपण ते हो, गप्प बसा म्हणे गप रवा. गप राहावा. आज मला खूप काही शिकून जाता येणार आहे. काय घालायचं याच्यात? त्याच्यात तेल घालायचं, तापत ठेवायचं. आता आपण घेणार आहोत थोडासा रवा. सरांना आवडतात की नाही सुरणाचे काप? हो मग का आवडतात. रवा घेतला का? हो, हा रवा आहे, थोडा बारीक रवाच आहे. चमचा देऊ? हां, बरं पडेल. हे काय आहे? हे आहे आपलं तांदळाचं पीठ. हे तर असतंच प्रत्येकाच्या घरी कोकणात, क्रिस्पी होण्यासाठी. क्रिस्पी होण्यासाठी. हो, हे दोन्ही आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया. वा वा वा. रवा जास्ती की तांदळाचं पीठ जास्ती पाहिजे? तांदळाचं पीठ जास्त हवं. अच्छा. आता काय? आता बस, आता थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वरून कोटिंग जे आहे त्याला हे येण्यासाठी. टाका. तेल तर इकडे तापलेलं आहेच. हो, मीठ हे आता हे जाऊन फ्राय करायला घ्यायचं. ते दोन्हीकडनं व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं. ज्यांना कोकणात जाऊन फिश फ्राय खावंसं वाटतं पण जाता येत नाही, आता ज्यांना फिश फ्राय खावंसं वाटतं पण खाता येत नाही, त्या सगळ्यांसाठी घर बसल्या एकच पर्याय. आम्ही कोकणात गेल्याचं फील देतोय आणि दाखवतोय सुरण फ्राय. एक चकती मी पण सोडणार ना. हो, नक्कीच. मला फार आवडतं. मी लावून देऊ का, तुम्ही सोडा? हो, नाही तुम्ही आधी एक सोडा ना, पहिला मान तुमचा, तुमची रेसिपी आहे ना. हां, आता हा मान माझा. दोन्ही बाजूनी करायचं ना? हो, दोन्ही साईडने. दोन 3 मिनिटांनी आपण दोन्हीकडनं असं परतून घ्यायचं. मग थोडे शिजायला थोडासा वेळ लागतो. अच्छा. ह्याचा सुवासही थोडासा नॉनव्हेज सारखा हो येतो हो ना? हो, कारण आपण मसालेही त्याप्रमाणे वापरलेत. हां. चेक करायचं का जरा? हो, बऱ्यापैकी दिसायला पण माशांसारखंच दिसतं. हो, खरंच की हो. छान. चला, चव महाराष्ट्राची ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यात पहिला प्रांत आपण निवडला आहे कोकण, आणि त्या कोकणातले हे पहिले 2 अप्रतिम असे व्हेज पदार्थ. पहिला पदार्थ तयार झाला, हा सुरण फ्राय. दुसरा पदार्थ तयार होतोय आणि केलेला आहे खास कोकणातून आलेल्या ताईंनी, त्यामुळे ऑथेंटिक चव आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण सुरणाचे काप तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये सुरणाचे काप घेऊन त्यात काश्मीरी लाल तिखट, मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट, कोकमाचं आगळ, धणेपूड, हळद आणि चवीनुसार मीठ घालून हाताने हे सगळं सुरणाच्या कापांना लावून घ्यावं. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावं. एका पसरट बशीत रवा, तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ घालून ते एकत्र करून घ्यावं. आता मसाला लावलेले सुरणाचे काप या पिठात घोळवून गरम तेलात दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करून घ्यावे. फिश फ्रायला तोडीस तोड असलेले हे सुरणाचे काप खाण्यासाठी तयार आहेत. चव महाराष्ट्राची या नवीन सिरीज मध्ये आज आपण पाहिले कोकण प्रांतातले पदार्थ, आणि राजापूर आणि चिपळूणहून आलेले तुम्ही आमच्यासाठी फार छान पदार्थ केले. अस्सल कोकणी अप्रतिम पदार्थ. आणि शिवाय हो, हे विसरून कसं चालेल, हे माझ्यासाठी येताना ते गिफ्ट घेऊन आलेत ना, हे सगळं तुम्ही केलं. काय बहार आली हो. अख्खा कोकण तुम्ही या आमच्या टेबलवरती सजवलात. तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? आम्हालाही खूप 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 मजा आली करायला. एक छान संधी मिळाली. व्हेरी गुड.
थँक्यू साहेब, तुम्हाला बरं वाटलं ना? हो हो. आणि तुमचा व्यवसाय खवईगिरीशी निगडीत आहे, त्याला खूप शुभेच्छा. धन्यवाद. 150 काय 1,500 माणसांची ऑर्डर तुमच्याकडे येऊ द्या. डिलिव्हरी बॉय आपला तयार आहेच आहे. हो की नाही? अर्थात हक्काचा आहे तो. हो की नाही? वा, याच नोटवरती तुम्हाला करतो टाटा. पण त्याआधी तुम्ही आजच्या भागात इतके छान पदार्थ केले, कोकणी भाषेत आमच्याशी संवाद साधलात, म्हणून झी मराठीकडून तुमच्यासाठी प्रेमाची भेटवस्तू हे आहे ॲप्रन. हे त्यांच्या गळ्यात घाला. धन्यवाद आणि खूप मनापासून शुभेच्छा. तुम्हाला निरोप देण्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो की गुरुवार आणि शुक्रवारच्या भागामध्ये चव महाराष्ट्राची या सिरीजमध्ये आपल्यासोबत असणार आहेत मधुराजी बाचल, जे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शेफ आहेत. तर तुमच्या काही स्वयंपाकाशी निगडीत शंका असतील, काही प्रश्न असतील, जे तुम्हाला जमत नसेल, ते विचारायचं असेल तर खाली आमचा नंबर देतोय, त्याच्यावरती प्रश्न तुम्ही विचारू शकता. ओके नाही? चला, हे तुम्हाला हक्काने सांगतो आणि आजच्या भागात घेतो निरोप. पदार्थ आम्ही करतो फस्त, तुम्ही घ्या निरोप मस्त. भेटा आम्हाला पुढच्या भागात झी मराठीवरच्या याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात. त्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, चव महाराष्ट्राची.